आजच्या स्वातंत्र्याच्या दिवशी देवापाला धन्यवाद. आणि माझ्यासाठी अनपेक्षित गोष्ट होती की ते म्हणजे मगरे साहेब की जे आर्मी मध्ये ज्यांनी सेवा केली त्यांची भेट झाली. त्यांना भेटून त्यांचं सगळं संभाषण ऐकून त्यांचा अनुभव ऐकून फार आनंद झाला. आणि त्यांच्याकडे बघत असताना मी विचार करत होतो ते देखील माझ्यासारखे दिसतात म्हणून मी पालक साहेबांना म्हटलो की वक्ता आणि प्रीचर देखील त्याच कलरचा आहे म्हणून, आहे ना. तर देवबापाला धन्यवाद. म्हणजे कसबे पालक साहेब आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींबद्दल देवबापाला धन्यवाद. समग्रे साहेब देवबापाची स्तुती असो. आणि तुम्हाला भेटून मला फार आनंद झाला. याशिवाय आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि 8वं वचन आपण काढणार आहोत. ज्याला मिळाले वचन तुम्ही वाचू शकता, काहीच अडचण आपण देवाच्या वचनाकडे जाणार. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 8. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. आहो पापी जनो हात निर्मळ करा. आहो बुद्धीच्या लोकांनो आपली अंतःकरणे शुद्ध करा. आमेन. प्रभूला धन्यवाद असो. या ठिकाणी जे वचन आपण वाचलं याकोबाच्या पत्रामध्ये की आपण वाचलं की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं. आणि मी नेहमी जालना मंडळीमध्ये सांगत असतो नवीन करारामध्ये जे पत्र आहे ते पत्र मंडळांसाठी लिहिण्यात आलेले आहे. या ठिकाणी ही जी मंडळी बसलेली आहे मंडळीसाठी पत्र लिहिण्यात आलेले आहे. शुभवर्तमानांमध्ये सुवार्ता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु जे पत्र लिहिले गेलेले आहेत हे पत्र हे मंडळीच्या आध्यात्मिक उन्नती करिता, मंडळीच्या आध्यात्मिक जीवनाच्या बांधणी करता, मंडळीच्या वाढी करता हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आणि म्हणून याकोबाद्वारे हे पत्र लिहिले असताना इथं 4थ्या अध्यायामध्ये 8वं वचन आपल्याला सांगतं की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. नवीन करारामध्ये आपण या गोष्ट पाहतो, पण जुन्या करारामध्ये जर आपण गेलो तर जुन्या करारामध्ये देव परमेश्वर आधी इस्रायल लोकांपर्यंत जात होता. तो त्यांच्यासाठी चमत्कार करत होता. त्याने त्यांच्यासाठी अद्भुत गोष्टी केल्या. त्याने त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभांगला. त्याने त्यांच्यासाठी आकाशातून मान्ना पाडला. त्याने त्यांच्यासाठी लावे पक्षी उत्पन्न केले. त्याने त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढलं. आणि त्यावेळेस मग इस्रायल लोक काय करायचे, विश्वास ठेवायचे अरे देव आहे आणि देव सामर्थ्यशाली कार्य करणार आहे. बघा देवाने खडकातून पाणी काढलं, देवाने तांबडा समुद्र दुभांगला, देवाने लावे पक्षी पाठवले, देवाने हे केलं ते केलं. म्हणजे देवा जुन्या करारामध्ये हे करायचा की माझ्या लोकांनी माझ्या जवळ येण्यासाठी मला त्यांच्यासाठी अद्भुत गोष्टी केल्या पाहिजे, मला त्यांच्यासाठी महान काम केलं पाहिजे, मला त्यांच्यासाठी चमत्कार केला पाहिजे, मला त्यांच्यासाठी अद्भुत गोष्टी केल्या पाहिजेत. पण या ठिकाणी नवीन करारामध्ये आपण पाहतो की नवीन करार त्याच्या विरुद्ध बोलतो की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. माझं आपण परीक्षण करूया. मी प्रत्येक जण मी देवाजवळ आलेलो आहे का? देवाच्या चरणाजवळ मी आहे का? देवाच्या उपस्थितीमध्ये मी आहे का? देवाच्या समक्षतेमध्ये आहे का? पुष्कळच आपण पाहतो की देवाजवळ शेकडो लोक येतात. नवीन करारामध्ये जर आपण प्रभू ख्रिस्ताचं सेवा कार्य पाहिलं तर हजारो लोक प्रभू ख्रिस्ताकडे आले. 5 भाकरी 2 मासे, त्याचप्रमाणे 7 भाकरी मासे, अशा प्रकारे म्हणजे प्रभू ख्रिस्त जे चमत्कार करत होता, अद्भुत गोष्टी करत होता, मेलेल्यांना उठवत होता, त्याच्यामुळं प्रभू ख्रिस्ताच्या माग हजारो लोकांचा समुदाय असायचा. पण झालं काय? मंडळी किती लोकांची स्थापना झाली? किती? हजारो लोक प्रभू ख्रिस्ताकडे आले, परंतु मंडळी स्थापित झाली फक्त 12 लोकांची, आहे ना. सध्याच्या काळात असं कोणी करणार असं तर म्हणलं असतं अरे फेल पालक दिसतोय, फेल झालेला आहे. हजारो लोक आले फक्त 12च लोक उरलेत म्हणून. परंतु येशू ख्रिस्ताने त्यांना शिष्य बनवलं. प्रभू ख्रिस्त या ठिकाणी जगामध्ये जे सेवा कार्य करण्यासाठी आला तो सभासद बनवण्यासाठी आला नाही. एक ग्रुप आहे बिलीवर्स ग्रुप, विश्वासणारे बनवण्यासाठी पण नाही आला. प्रभू ख्रिस्त या जगामध्ये शिष्य बनवण्यासाठी आला. हे या ठिकाणी महत्वाचं आहे.
जर पवित्र शास्त्रात नवीन करारामध्ये जर आपण बघितलं तर विश्वासणारे हा शब्द 2 वेळेस आलेला आहे. तुम्ही बघा नवीन करारामध्ये. आणि ख्रिस्ती, आम्ही ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ती शब्द 3 वेळेस आलेला आहे. आणि शिष्य शब्द 283 वेळेस आलेला आहे नवीन करारामध्ये. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणारे तयार करण्यासाठी आला नाही, ख्रिस्ती तयार करण्यासाठी आला नाही. मंडळीतील प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्य बनावं. ज्या 12 शिष्यांची प्रभू येशू ख्रिस्ताने नेमणूक केली, निवड केली, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण दिलं, ट्रेनिंग दिलं, तयार केलं आणि त्यांना सेवा कार्यासाठी पाठवलं. तशा प्रकारे आपण देवाजवळ यावं ही देवबापाची इच्छा आहे. तशा प्रकारे आपण त्याच्या उपस्थितीमध्ये यावं, त्याच्या चरणाजवळ यावं हे देवबापाची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी याकोबाला ही गोष्ट माहित होती आणि म्हणून तो म्हणत आहे की प्रियांनो, तुम्ही आधी देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. आज जर आपण मंडळांमध्ये जर चित्र बघितलं, पुष्कळ मंडळी आहेत. चर्चमध्ये लोक येतात, आराधना लोक करतात, वचन लोक ऐकतात, वाचतात पवित्र शास्त्रामधून. पण किती लोक आहेत की ज्यांनी आज प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं समर्पण केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपलं जीवन धुतल्या गेलेलं आहे आणि देवाच्या सामर्थ्याद्वारे ते तारण झालेले, ते पवित्र आत्म्याने भरल्या गेलेले आहेत. आणि हे कार्य या ठिकाणी प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि हे कार्य जर आपल्या जीवनामध्ये होतं तर त्याचा अर्थ आहे की आपण देवाजवळ आलेलो आहोत. फक्त ख्रिस्ती कुटुंबात जन्म झाला म्हणजे असं नाही, मी देवाजवळ आलो, माझे आईवडील ख्रिश्चन आहेत किंवा मी लहानपणापासून चर्चला जात आहे म्हणजे मी देवाजवळ आलो. मी पण ख्रिस्ती होतो, माझे आईवडील चांगले ख्रिस्ती कुटुंबातले, लहानचा या लेकरासारखं असताना संडे स्कूलला जात होतो, पुष्कळ स्तोत्र पाठ केलेले होते, वचन पाठ केलेले होते, सगळं काही होतं, प्रार्थना पण करत होतो. परंतु वयाच्या 19-20 वर्षापर्यंत देवाजवळ नव्हतो. एकदा असंच झालं, एक रविवारी चर्चला गेलो आणि कोण पास्टर होते माझ्या लक्षात नाही. एक वक्ते आलेले होते, योहान वर्तमान 3 अध्याय 3 वचनावरती बोलत होते. नव्याने जन्मल्यापासून कोणीच देवाचं राज्य पाहू शकत नाही. आणि वारंवार 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 त्याच शब्दावर येत होते, नव्याने जन्मल्यापासून कोणीच त्या देवाचं राज्य पाहू शकत नाही. त्यावेळेस माझं अंतःकरण अस्वस्थ झालं. मी म्हणाला, अरे मी तर ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेला आहे आणि मला एकच जन्म माहिती, मातेच्या उदरातून मी जन्म घेतलेला आहे आणि मग आता नवीन जन्म काय भानगड आहे. पण मनात म्हणालो, देवा म्हणजे मला सार्वकालिक जीवन नाही भेटणार, मी तुझं राज्य पाहू शकणार नाही, मी नरकामध्ये जाईल. एक भीती निर्माण झाली मनामध्ये, एक अस्वस्थता निर्माण झाली. परंतु ती चुटपुट लागली आणि एक दिवस असा आला की देवाचं सामर्थ्य माझ्यावर उतरून आलं. ते साक्ष मी सगळे सांगणार नाही. आणि त्यावेळेस मी ओक्साबोक्शी रडायला लागलो, पश्चाताप केला, आपले पाप प्रभू येशू ख्रिस्ताजवळ कबूल करायला लागलो. त्या संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये मी कितीतरी वेळ रडत होतो, देवाचं सामर्थ्य माझ्या उतरून आलेलं होतं. प्रार्थना संपली, ती रात्र मला आज पण आठवते की रात्रीच्या समय मी ओक्साबोक्शी रडत होतो, पश्चाताप करत होतो आणि देवबाप सगळं जुनं जीवन दाखवत होता की या सगळ्या तुझ्या पापांसाठी, चुकांसाठी, अपराधांसाठी त्या मध्यस्थांवर मी रक्त सांडलं, या सगळ्या गोष्टींची तू क्षमा माग. आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताजवळ क्षमा मागत होतो. आणि ज्यावेळेस मी सकाळी उठलो, माझ्या आयुष्यात पहिली वेळ मला अनुभव आला की माझं अंतःकरण शांतीने भरल्या गेलेलं आहे. आणि हा अनुभव आला की अंतःकरणात, हृदयावर काहीतरी असं एक ओझं होतं आणि ते ओझं निघून गेलेलं आहे. त्या ओझ्याने मी मुक्त झालेला आहे, मोकळा झालेला आहे. आणि आयुष्यात पहिली वेळ मी तो अनुभव घेतला आणि माझ्या अंतःकरणात मी वाणी ऐकली की तू मला विचारलं होतंस ना की तुला नवीन जन्माचा अनुभव नाही, तर कालपासून जो घेतलेला अनुभव आहे हाच तो नवीन जन्माचा अनुभव आहे. मी तुला नवीन जन्म दिलेला आहे आणि आजपासून तू माझं लेकरू झालेलं आहेस. आणि आयुष्याच्या त्या क्षणापासून तर आतापर्यंत देवाने माझ्या संगती बोलायला सुरुवात केली आणि मी देवासंगती बोलायला सुरुवात केली. वचन म्हणतं, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. जर फक्त ख्रिस्ती कुटुंबात जन्म झालेला आहे, जीवन दिलेलं नाही, तर देवाजवळ आपण आलेलो नाही. जर फक्त येत आहोत तर आपण देवाजवळ आलेलो नाही. आज आपण देवाच्या वचनामधून बघणार आहोत, देवाजवळ येणं म्हणजे नेमकं काय. पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. कशावरून समजायचं की देवाजवळ आपण आलेलो आहोत आणि देवाजवळ येण्याने नेमकं काय होतं. फार सुंदर आहे पवित्र शास्त्रात. ज्यावेळेस मी त्याचा अभ्यास केला होता, मनन केलं होतं, माझ्यासाठी तो विषय फार आशीर्वादित झाला की देवाजवळ येणं म्हणजे नेमकं काय. पहिली गोष्ट आपण काढणार आहोत, प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय
आणि याचे वचन 37, 38, 39 ज्यांना मिळालं तुम्ही वाचू शकता. दुसरा अध्याय 37, 38, 39. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलवी तितक्यांना दिले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण काय पाहतो की ज्या वेळेस पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला आणि 120 चे 120 जण पवित्र आत्म्याने भरले गेले आणि त्यावेळेस पहिली सुवार्थ सभा, पहिली संजीवनाची सभा पेत्र उभा राहिलेला आहे आणि पेत्राने उठून या ठिकाणी सुवार्ता सांगितलेलं आहे, भाषण केलेलं आहे, देवाचं वचन सांगितलेलं आहे. हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. मग पेत्र ज्यावेळेस बोलत होता देवाच्या वचनामधून, त्यावेळेस प्रत्येकाच्या अंतःकरणात काहीतरी हालचाल सुरू झालेली होती. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काहीतरी प्रक्रिया सुरू झालेली होती. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काहीतरी घडामोडी, वातावरण तयार झालेलं होतं आणि म्हणून त्याचाच परिणाम इथं 37 वचन म्हणतं की हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली म्हटलेलं देवाचं वचन सांगतं. इथं काय सांगितलं देवाचं वचन? हजारो लोकांचा समुदाय आहे आणि पेत्र ज्यावेळेस देवाच्या वचनामधून बोलत होता, पेत्राने ज्यावेळेस भाषण केलं, पेत्राने ज्यावेळेस सुवार्ता सांगितली, पेत्राने ज्यावेळेस देवाचं वचन सांगितलं, तर इथं वचनामध्ये म्हटलेलं आहे ते ऐकल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागलेली आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे. त्यांचं अंतःकरण अस्वस्थ झालेलं आहे की अरे हे काय आम्ही ऐकत आहोत, याच्या आधी आम्ही कधीच ऐकलेलं नव्हतं, असं कधी आमच्या ऐकण्यात नव्हतं. हा पेत्र सांगत आहे ते वेगळं सांगत आहे. तो आमच्या पापाविषयी जाणीव करून देत आहे, तो आमच्या घाणेरड्या जीवनाविषयी जाणीव करून देत आहे, तो आमच्या वाईट जीवनाविषयी जाणीव करून देत आहे. आणि म्हणून हे सगळं ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागलेली आहे, अस्वस्थ झालेले अंतःकरण. यालाच काय या ठिकाणी म्हटलेलं आहे? देवाजवळ येणं म्हटलेलं आहे. कारण देवाचं वचन सरळ पेत्राद्वारे त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी ज्यावेळेस ते ऐकलं, आपल्या अंतःकरणाचं द्वार ज्यावेळेस त्यांनी उघडलं, तर त्यावेळेस वचन या ठिकाणी सांगतं की ते ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागले. आणि चुटपुट लागणं याचा दुसरा अर्थ की त्यांच्या अंतःकरणाला दुःख निर्माण झालं. ते दुःखी झाले की आम्ही कसं काय पापामध्ये होतो, आम्ही कसं काय वाईट जीवन जगत होतो, आम्हाला देव सापडलेला होता, आमचा मार्ग बदललेला होता, आम्ही मार्ग भटकलेला होतो, आम्हाला खऱ्या देवाचा मार्ग माहित नव्हता. आणि त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागलेली आहे. जर तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकतो तर अंतःकरणाला चुटपुट लागते का? कारण इथं देवाचं वचन सांगतं की पेत्र देवाच्या वचनामधून बोलत आहे आणि त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागलेली आहे. जर हा अनुभव माझ्या जीवनामध्ये येत आहे तर मी योग्य ट्रॅकवर चाललेलो आहे. अंतःकरण अस्वस्थ होत आहे तर मी योग्य ट्रॅकवरच आहे, माझा मार्ग योग्य आहे. वचन ऐकून जाणीव होत आहे पापाची, जाणीव होत आहे चुकांची, जाणीव होत आहे अपराधांची, जाणीव होत आहे वाईट गोष्टींची, तर याचा अर्थ आहे की देव माझ्या संगती बोलत आहे, मी बरोबर देवाजवळ गेलेलो आहे, देव माझ्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहे, पवित्र आत्मा मला स्पर्श करत आहे, पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करत आहे, पवित्र आत्मा मला वचनाद्वारे त्याचा एक चुटूक लावून देत आहे, माझ्या अंतःकरणाला एक टोचणी देत आहे. आणि त्याचा अर्थ आहे की मी खरोखरच देवाजवळ आलेलो आहे. पण जर ह्या गोष्टी नाही तर त्याचा अर्थ आहे की मी अजूनही देवाजवळ आलेलो नाही. अजूनही मला अंतःकरणाचं द्वार उघडण्याची गरज आहे, अजूनही मला प्रभूला शरण येण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले. कारण काहीच माहित नव्हतं ना. आताच्या काळात आपल्याला माहिती आहे वचन ऐकल्यानंतर वचन आशीर्वाद देतो त्यावेळेस काय करायचं, तर वचनाप्रमाणे त्याचा स्वीकार करायचा, पश्चाताप करायचा, वचन स्वीकार करायचा. पण यांना त्या गोष्टी काही माहित नव्हत्या आणि म्हणून ते पेत्र व इतर प्रेषितांना विचारतात की आम्ही काय, म्हणाले की बंधुजन आम्ही काय करावं, नेमकं आता काय करावं, आम्हाला जाणीव झालेले, आम्ही आमचे पाप कबूल करत आहोत, आमचे अनित्य आम्ही कबूल करत आहोत. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा
व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. वचनाद्वारे जर स्पर्श केलेला आहे देवाने, वचन आशीर्वादित झालेलं आहे, तर या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की त्या वचनाप्रमाणे पश्चाताप करणं गरजेचं आहे. त्या वचनाप्रमाणे देवाजवळ जाणं गरजेचं आहे. त्या वचनाप्रमाणे देवबापाचा स्वीकार करणं गरजेचं आहे. त्या वचनाप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन होण्यासाठी, बदल होण्यासाठी देवाच्या हातामध्ये स्वतःचं जीवन देणं गरजेचं आहे. हे या ठिकाणी देवाचं वचन. आणि म्हणून पेत्र या ठिकाणी म्हणत आहे की पश्चाताप करा, कारण देवाने तुमच्या जीवनात यासाठी कार्य केलेलं आहे की तुमच्या प्रत्येकांच्या पापांची क्षमा व्हावी, तुमचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले जावे, तुमचे पाप येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले जाऊन तुम्ही शुद्ध आणि पवित्र बनावं, ही देवबापाची इच्छा आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी पेत्र म्हणत आहे की पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या. होय प्रियांनो, वचन चालू असताना ते वचन माझ्यासाठी आशीर्वादित झालंच पाहिजे. जर होत नाही तर मला देवबापाला समर्पण करणं. मला आठवतं मी नामधारी होतो, बायबल उघडायचो, एक स्तोत्र वाचायचो, बंद केलं काय वाचलं मलाच माहित नसायचं. प्रार्थना करायचो, हे कर ते कर, देवा येशूच्या नावाने मागतो आम्ही. टाइम बघायचा तर अर्धा मिनिट 1 मिनिट झालेला असायचा. मला वाटायचं फार मोठी प्रार्थना केली म्हणून. देवाजवळ येणं गरजेचं आहे. आणि माझी आजची साक्ष तो विषय नाही, परंतु पाळक ही गोष्ट मला कधीच आवडत नव्हती. मी म्हणायचं माझ्या आयुष्यात मी सगळं काम करेन, मी पाळक कधीच बनणार नाही. मी बोलून दाखवायचो घरामध्ये वगैरे. माझ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते बीड जिल्ह्यामध्ये, ANM होते, नर्स होते. आणि म्हणून मला देवाजवळ येणं. आणि चर्चमध्ये पाळक साहेब दिसले की दुसऱ्या रस्त्याने निघून जायचं. असे लांब केस त्या काळात वाढवलेले होते, स्टाईल एक प्रकारे तरुणपणामध्ये. देवाजवळ येणं मान्य नव्हतं, असं जीवन जगत होतो. मी म्हणायचं सगळं काम करेन, पाळक कधीच बनणार नाही. कारण एक दिवस मी माझ्या मावशीच्या घरी बसलो होतो, आमच्या मंडळीचे पाळक आले. माझ्या मावशी म्हणे, आले बाई पाळक साहेब म्हणे. तिने कसं नाराजी दर्शवली, माहित नाही तुम्ही तुमच्या पाळकाच्या बाबतीत काय करतात. आहे ना. मग मी म्हणालो लोक पाळकाला असं लेखतात कारण नामधारी जीवन जगत होतं. पण एक दिवस माझ्या वडील बीडला आले आणि आमच्या पाळक साहेबांना भेटले. पाळक साहेब ओळखतात सोनावणे पाळक साहेबांना बीडच्या. तर भेटले आणि त्यांना म्हणाले नितीन बायबल ट्रेनिंगला जाईन का म्हणे. माझे वडील म्हणाले त्याला ही गोष्ट बिलकुल आवडत नाही. पाळक साहेब म्हणाले विचारा म्हणे त्याला. संध्याकाळी 5चा वेळ माझे आई वडील आले, मला विचारलं पाळक साहेब म्हणतायत की तू बायबल ट्रेनिंगला जावं म्हणून. मी माझ्या आई वडिलांना सांगते 15 मिनिट भांडण केलं, वादविवाद केला. तुम्ही माझ्यासमोर हिंमतच कशी काय केली की मी बायबल ट्रेनिंगला जावं. मी सगळं करून मी बायबल ट्रेनिंगला कधीच जाणार नाही. ते म्हणे अरे बाबा ओरडू नको, भांडण करू नको, तू शांत बस, जाऊ नको पण शांत बस. गोंधळ घातला, सगळं केलं कारण तरुण पण वय. आणि मग त्यानंतर काही कामासाठी थोडस ते गावात गेले आणि आई सर्व्हिसला असल्यामुळे आम्हाला क्वार्टर होतं राहायला. मी वरंड्यात बसलो, वरंड्याच्या भिंतीवर असं शांत बसलेलं असताना माझ्या आयुष्यात मी पहिली वेळ वाणी ऐकली की तू जा बायबल ट्रेनिंगला, मी तुला निवडलेला. एकदा ऐकली, दोनदा ऐकली, 3 वेळेस ऐकली. आणि त्यावेळेस जो विरोध होता ना सगळा नष्ट झाला. काही कळत नव्हतं काय होतं, कारण शून्य. आणि मग आई वडील आले, त्यांना म्हणाले मी जातो बायबल ट्रेनिंग. ते माझ्याकडे बघायला आले, असं काय विचार आता ज्यांनी 1 तासापूर्वी भांडण तंटा केलं आता अचानक का म्हणायला आले जातो म्हणून. त्यांनी काय विचारलं नाही, कारण विचारात अजून दुसराच काहीतरी प्रश्न व्हायचा. तयारी केली आणि मग गेलो जुन्नर या ठिकाणी. मी साक्ष सांगतो माझी, मला देवाने निवडलं त्यावेळेस मी 2 लाख म्हणजे देवाने निवड करण्याच्या अगोदर 2 माणसांसमोर उभा राहून कधी प्रार्थना पण केलेली नव्हती. कसबे पाळक साहेब चांगल्यापैकी तयार झाले होते सेवेत जाण्याच्या अगोदर, त्यावेळेस देवलला पण मी नव्हतो. अशा प्रकारे एक देवाचे सेवक म्हणतात, इंटरनॅशनल लेवलला सेवा करतात, त्यांचं पुस्तक मी वाचलं. ते म्हणतात देवाने मला निवडण्याच्या अगोदर मी शून्य होतो आणि आताही मी शून्य आहे. शून्यातून शून्य गेला शून्य राहिला. देवबाप घडवतो, बनवतो, तयार करतो आणि मग त्याच्यानंतर देवबापाने तयार केलं, उभं केलं. म्हणून या ठिकाणी आपण देवाच्या वचनामध्ये बघतो की पश्चाताप हा ख्रिस्ती जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. आणि मग 39 वचन काय म्हणतं या ठिकाणी,
कारण हे वचन तुम्हाला, हा म्हणजे आपल्या स्वतःला, इथं काय म्हटलेलं आहे तुम्हाला म्हणजे जे आपण वाचत आहोत ऐकत आहोत. पुढे म्हटलेलं आहे तुमच्या मुलाबाळांना. आपण या ठिकाणी शब्द आले म्हणजे आपलं तारण झालं, आपण प्रभू मध्ये आलो, लेकरं कुठे भटकले तसं नाही, लेकरं पण आपल्या मागच आले पाहिजे. कारण वचन म्हणतं धार्मिकाची संतती आशीर्वादित होईल म्हटलेलं आहे. आपल्या मुलाबाळांना जर मी आशीर्वादित आहे, जर मी धार्मिक आहे, जर मी प्रभूमध्ये चालत आहे, जर मी देवाचं भय धरत आहे, जर मी प्रार्थनाशील जीवन जगत आहे, जर माझं जीवन प्रभू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतल्या गेलेलं आहे, जर मी पवित्र आत्म्याने भरल्या गेलेलं आहे, तर माझे लेकरं आशीर्वादित झालेच पाहिजे हे देवाचं वचन या ठिकाणी सांगतं. आणि देव तशा प्रकारच्या गोष्टी घडून आणतो. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं, आपल्या मुला बाळांना देखील ते वचन दिलेलं आहे. काही घरांमध्ये मी असं बघितलं की आई वडील धार्मिक ते चालतात आणि लेकरं जाऊ दे अजून लहान आहे, जाऊ दे अजून ते लहान आहे आणि लक्षच देत नाही. मोठे होतात, तरुण होतात. काही घरांमध्ये तरुण लेकरं इकडे तिकडे गेलेले, मायबाप चर्चला आलेले. चुकीचं आहे अशा प्रकारे. वचन या ठिकाणी म्हणतं तुम्हाला आणि तुमच्या मुला बाळांना पण. आपण गाफील नाही राहिलं पाहिजे. स्तोत्रकर्ता काय म्हणतो, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे ना. धन शब्द का वापरलेला एकदा मला समजलं, पाळेसाहेबांनी एखादं सांगितलं असेल किंवा, तर धन हा शब्द वापरलेला आहे. जगिक धनावर कोणाचा डोळा असतो, हा जगिक जे धन असतं आहे ना त्याच्यावर कोणाचा डोळा असतो, कोणाचा डोळा असतो, कोण कोण बोललं, हा बरोबर आहे. जगिक धनावर कोणाचा डोळा असतो, चोराचा डोळा असतो. आणि लेकरांना काय म्हटलेलं आहे, परमेश्वराने दिलेलं धन. मग समजून घ्या चोर कोण आहे त्यांच्या बाबतीमध्ये. हा सावध राहणं गरजेचं आहे. मुलाबाळांच्या बाबतीमध्ये सावध राहणं गरजेचं आहे. मी धार्मिक आहे, लेकरं कुठं पण भटकतायत, प्रार्थनेला नाही, कंपल्सरी. माझी मुलगी जी आहे ती आता GNM नर्सिंग करते, मुलगा 8वीला आहे. त्यांना लहान वयापासून प्रार्थना, देवाचं वचन यांच्यामध्ये कंपल्सरी बसवलं. त्याच्या बाबतीत तडजोड केली नाही. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना शिक्षा पण केली. मुलगा 4 वर्षाचा असतानाच मराठी वाचायला शिकला आणि पहिलं बायबल चांगलं वाचायला शिकला. सुरुवातीला तर कौटुंबिक प्रार्थना म्हणली की रडायचा 1 वर्षाच्या आतमध्ये, नाही मला नाही बसायचं. मग दारात थांबायचं, रडू द्यायचो आम्ही. कौटुंबिक प्रार्थनेला बसत, कार्टून लावायचं, टीव्ही बंदच नाही, बंद करून टाकायचं. 1 महिना केलं, 2 महिने केलं, 4 महिने केलं, 6 महिने केलं. नंतर कौटुंबिक प्रार्थना म्हणल्या तो स्वतः बंद करायला लागला. आणि आता तो चांगल्यापैकी तयार झालेला आहे, प्रार्थना करतो, बायबल चांगलं माहित आहे. आणि कीबोर्ड वाजवतो, ट्रिबल वाजवतो, ढोलक वाजवतो, सगळ्या याच्यामध्ये सेवा कार्य करतो. इथं वचन काय म्हणतं, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना. आणि पुढे म्हटलेलं आहे जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलवेल तितक्यांना सगळ्यांना हे वचन दिलेलं आहे. फक्त आपल्या पुरतं मर्यादित नाही, आपल्याला आहे, आपल्या मुलाबाळांना आहे, जे दूर आहेत त्यांना आहे, जे शेजारी आहेत त्यांना आहे, जे नातेवाईक आहेत त्यांना आहे, जे आपल्या कामावरचे त्यांना आहे, अशा सगळ्यांसाठी हे वचन, देवाचं वचन दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की ज्या वेळेस हे लोक पेत्र देवाचं वचन सांगत असताना ते ऐकत होते, त्यावेळेस त्यांच्या अंतकरणाला चुटपुट लागलेलं आहे, त्यांच्या अंतकरणाला दुःख झालेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांनी पश्चाताप केलेला आहे आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल म्हटलेलं आहे. हे या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. म्हणून आज या ठिकाणी बसलेलं असताना आपल्यापैकी कोणी जर अजून देवाजवळ आलेलं नाहीये, आपलं जीवन देवबापाला समर्पित केलेलं नाही, पश्चाताप जर केलेला नाही, आपल्या पापांची क्षमा जर मागितलेली नाही, तर अजूनही देवबाप आपल्याला स्पर्श करत आहे. आणि 8व्या वचनामध्ये आपण काय वाचलं, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. आणि पुढे म्हटलेलं आहे अहो पापी जनो हात निर्मळ करा. देवाचं वचन सांगतं पापी जनो हात निर्मळ करा, म्हणजे पाप आहे जीवनामध्ये तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त अजूनही उपलब्ध आहे, ते तुम्हाला शुद्ध करेल. आणि पुढे म्हटलेलं आहे अहो द्विबुद्धीच्या लोकांनो आपली अंतकरणे शुद्ध करा. द्विबुद्धी म्हणजे 2 बुद्धी आणि 2 बुद्धी म्हणजे 2 मना. म्हणजे वचन काय सांगतं की अहो 2 मनाच्या लोकांनो, इथं म्हटलेलं आहे आपली अंतकरणे शुद्ध करा म्हटलेलं आहे. एक मन कुठं वळतं, जगाकडे वळतं, आणि एक मन म्हणतं चल देवाकडे गेलं पाहिजे.
है ना, दोन्ही युद्ध चालू असतं, सतत युद्ध चालू असतं. आपल्याला जे जगाकडे नेणारं मन आहे ते मन आपल्या जीवनातून काढून टाकायचं आहे. त्यासाठी देवाचं वचन उपलब्ध आहे, पवित्र शास्त्र आहे, त्यासाठी पवित्र आत्मा आहे, देवाचं सामर्थ्य आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त उपलब्ध आहे, की जे दुसरं म्हणजे माझ्या जीवनात कार्य करतं, जे नकारात्मक विचार करतं, जे माझ्या जीवनात चिंता घेऊन येतं, काळजी घेऊन येतं, समस्या घेऊन येतं, सारखं टेन्शन घेऊन येतं आणि त्याच्यामध्येच मी मग्न झालेला असतो, गुरफटलेला असतो. हे मन माझ्या जीवनामधून कशा प्रकारे नाही होईल याच्याविषयी आपल्याला विचार करून देवबापाला समर्पण करायचं आहे ना. नीतिसूत्रेमध्ये म्हटलेलं आहे, आज तो विषय नाही परंतु देवबाप जे सांगत आहे, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध होय म्हटलेलं आहे. हा, फार महत्वाची गोष्ट आहे. आनंदी हृदय, जगामध्ये अनेक औषधं निघालेले आहेत, पण त्याच्या सगळ्यात उत्कृष्ट औषध आनंदी हृदय. आनंदी हृदय ना तर दुसरं मन कार्यच करणार नाही. दुसरं मन काय करतं माहिती का? ही चिंता, ती चिंता, ही काळजी, मुलाबाळांची काळजी. काही जण तर असं स्पष्ट मत सांगते, बाळासाहेब असं कुठं असतं का? काळजी चिंता केल्याशिवाय कुठं जमतं का? आणि या लेकरांची आम्ही चिंता करणार तर कोण चिंता करणार? मग तुम्ही काळजी चिंता करत बसता, देव नाही काळजी चिंता करत. देवाला काय घेणं. जे लोक स्वतःच, मला अनुभव आलेला आहे की जे लोक स्वतःच वेगवेगळ्या गोष्टींची काळजी आणि चिंता करत बसतात, त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये देव कार्य करत नाही. जरी तुम्ही प्रार्थना करत आहात त्या गोष्टींसाठी, जरी तुम्ही अश्रू घालत आहात त्या गोष्टींसाठी, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, अश्रू घालतो, देवाच्या हातामध्ये तो विषय देऊन टाकतो, चिंता मुक्त होतो, त्यावेळेस देवबाप त्या ठिकाणी कार्य करतो. विचार करण्याची गरज नाही. मी जयसिंगपूर या ठिकाणी होतो, एक 4-5 महिने मी एकच विषय बायबल स्टडी मध्ये शिकवला होता, मनन आणि चिंतन, वैयक्तिक मनन शिकवला होता. तर त्याच्यामध्ये एक आहे की देवाने आपल्याला जे निर्माण केलेले ना त्याच्यामध्ये विचार प्रवृत्ती टाकलेली आहे ना. असं कोणीच नाही जो विचार करत नाही. विचार हा स्वभाव टाकलेला आहे, प्रवृत्ती टाकलेली आहे. तर बायबल जर बघितलं तर हे विचार प्रवृत्ती जगातल्या गोष्टींचा विचार करण्यासाठी नाहीये. हा, तर देवाविषयीचा विचार करणं. दुसऱ्या सत्रात आपण त्याकडे जाणार आहोत, महत्वाचा विषय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार आणि चिंता काळजी येत असेल ना, एकच लक्षात ठेवायचं, स्तोत्र 40:5 वाचायचं आणि आनंदित व्हायचं. आजचा तो विषय नाही, परंतु लक्षात ठेवा, तिथं स्तोत्र करता म्हणतो की हे परमेश्वरा, आमच्या विषयीचे तुझी अद्भुत कृत्य तर आहेच, परंतु आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत म्हटलेलं आहे. तो काय म्हणतो की आमच्यासाठी आमच्या मुलाबाळांसाठी तू पुष्कळ विचार करून ठेवलेले आहे. आणि ते किती माहिती का? तिथं म्हटलेलं आहे ते मोजण्याच्या पलीकडचे आहे. मी बऱ्याच वर्षांपूर्वी ते वाचलं, 20 वर्षापूर्वी. मी एकदम शांत झालो, अरे देवाने तर माझ्यासाठी सगळे विचार करून ठेव, मी का माझ्या डोक्याला ताण देतोय बिना कामाचा? विचार करणं सोडून दिलं त्या दिवसापासून. 1 वर्ष माझा लहान भाऊ माझ्या संगती राहिला आणि त्याने मला एकदा एक प्रश्न विचारला. तू म्हणे तू असा कसा आहेस रे? म्हणे 3 नंबरचा, मी सगळ्यात मोठा 3 नंबरचा लहान. म्हणलं काय झालं? तू म्हणे मी तुझ्याकडे पाहतो, म्हणे जुनी गोष्ट आहे ती, मला वाटतं 2009-10ची गोष्ट आहे. तुझ्या खिशात 10 रुपये असो नसो, पैसे असो नसो, तू एकदम खुश राहतो म्हणे, आनंदित राहतो म्हणे. तुझ्यावर काही परिणाम दिसतच नाही म्हणे. मला तर माझ्या खिशात पैसे नसले तर मला फार टेन्शन येतं आणि मला फार कसं तरी वाटतं, करमतच नाही म्हणे. तू असं कसं राहतो? तुझ्याजवळ पैसे नसले तरी तू आनंदी, पैसे असले तरी तू आनंदी, तुझ्यावर काही परिणामच नाही म्हणे. मला ते तुला कळणार नाही म्हणलं त्या गोष्टी. होय, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. आणि देव प्रत्येक गोष्टींची तरतूद आणि व्यवस्था करून ठेवतो. हा, प्रभूचे सेवक आहेत, मी आहेत, अनेक वेळेस अनुभव घेतलेले, अगणित वेळेस अनुभव घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की त्यांच्या अंतकरणाला चुटपुट लागली आहे. दुसरी गोष्ट, देवाजवळ येतो त्यावेळेस काय होतं नेमकं? प्रेषितांच्या कृत्यमध्येच 10वा अध्याय, की ज्यावेळेस आपण देवाजवळ येतो त्याचा परिणाम काय होतो? प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय आणि 44 ते 46 पर्यंतची वचन, ज्याला मिळाले तुम्ही वाचू शकता. 44, 45, 46. आपण पहिली गोष्ट वाचली की त्यांच्या अंतकरणाला चुटपुट लागली, जीवन बदललं जातं. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 44 ते 46. पेत्राची ही भाषण चालू असताना वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. तो परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे. असे भाऊ पेत्राबरोबर असलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुद्धा
ऐकले. हा, देवबापाला धन्यवाद. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय आणि 44 ते 46 वचनामध्ये आपण वाचलं की इथं पण सभा भरलेली आहे, इथं पण देवाचं वचन चालू आहे, इथं पण